मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला सांगतो, की जी मुलं पुढल्या वर्षी 12वी ची एक्झाम देणार आहेत, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. पण आता या महिन्यात तर होणार आहेत युनिट टेस्ट. या महिन्यात नाही तर ऑगस्टमध्ये युनिट टेस्ट द्यायलाच पाहिजे हे लक्षात घ्या. जे अकॅडमी मधले स्टुडंट आहेत ना, ते युनिट टेस्ट देत नाहीत, सेमिस्टर देत नाहीत, प्रिलिम देत नाहीत आणि बोर्डच्या एक्झामच्या वेळेस टेन्शन येतंय. आता मी तुम्हाला सांगतो, मागे एका व्हिडिओमध्ये मी बोललो होतो, की तुम्ही या नंबरवर तुमचा सिलॅबस मला पाठवा, तुमच्या कॉलेजचं नाव मला सांगा. मी त्या एक्झामसाठी तुम्हाला गाईड नक्की करेन. मग मला असंच कोल्हापूरहून एका माझ्या स्टुडंटनं मेसेज केला आहे आणि तो कोल्हापूरमधल्या दी बेस्ट, वन ऑफ द बेस्ट किंवा सगळ्यात चांगल्या कॉलेजमध्ये आहे. मग कोल्हापूरमधलं सगळ्यात चांगलं कॉलेज कोणतं? ओके. मला अकॅडमीशी टाय अप असणारं कॉलेज सांगू नका बरं का, लक्षात घ्या. अकॅडमीशी टाय अप असणाऱ्या कॉलेजमध्ये काही घेतलंच जात नाही, लक्षात घ्या. लेक्चर सुद्धा होत नाहीत. ही रिअॅलिटी आहे. डमी कॉलेजेस नकोय. कोल्हापूरमधले तुम्ही स्टुडंट असाल, तर तुम्ही तुमच्या कॉलेजचं नाव, जे बेस्ट कॉलेज आहे, कोल्हापूरमधलं बेस्ट कॉलेजचं नाव कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. आता मी तुम्हाला सांगतो. कोल्हापूरमधील असाल, तर या नंबरवर कॉन्टॅक्ट नक्की करा. कारण नेक्स्ट प्रत्येक आठवड्यात 1 दिवस मी कोल्हापूरसाठी काढतोय बरं का. जवळच आहे, आमच्या इथंच आहे. आणि सगळ्यात इम्पोर्टंट म्हणजे आता जास्त वेळ न घालवता पहिला युनिट टेस्टचा सिलॅबस काय आहे ते बघूया आपण. तर युनिट टेस्टच्या सिलॅबसमध्ये कॉलेजचं नाव मी सांगितलेलंच नाहीये. तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा. बघा, केमिस्ट्रीमध्ये आयोनिक इक्विलिब्रियम. तर पहिल्यांदा मी सांगतो, जर आयोनिक इक्विलिब्रिया असेल, तर तुम्ही पहिल्यांदा करा पीएच प्लस पीओएच इक्वल्स टू 14 आपल्या चॅनलवर. थोडेसे जुने व्हिडिओ आहेत. लॉगचं कॅल्क्युलेशन करून दाखवलेलं आहे. पुस्तकातलं एकूण एक न्यूमेरिकल मी YouTubeवर फ्री लेक्चर्स आहेत. तुम्ही आपल्या चॅनलचं नाव टाका, पीएच प्लस पीओएच हे सर्च करा. तुम्हाला व्हिडिओ मिळेल. हा प्रश्न पहिल्यांदा करायचा विथ न्यूमेरिकल तुम्ही करायचंय. बरं, त्याच्यानंतर तुम्ही काय करणार? आयोनिक म्हणलं की ऍसिड बेस थिअरी आली लक्षात घ्या. ऍसिड बेस थिअरी. ओके. पण मी तुम्हाला सांगतो, माझे ना ही स्ट्रॅटेजी असते बरं का. आता मी गेले 3-4 वर्ष हे फळ्यावर लिहितोय बरं का. 4D म्हणजे डेफिनेशन, डायग्राम, डिस्टिंग्विश आणि डेरिव्हेशन. मग इथं काय बोललो मी? डेफिनेशन. मग मी तुम्हाला सांगतो, आयोनिक इक्विलिब्रियममध्ये डेफिनेशन आहेत का? आहेत की. अल्फाची डेफिनेशन आहे, डिग्री ऑफ डिसोसिएशन. त्याच्यानंतर बफर सोल्युशनची डेफिनेशन आहे. अरे खूप आहेत. ऍसिड बेसमध्ये नुसते डेफिनेशनच आहेत ना. अजून काय सांगा? कॉमन आयन इफेक्टची डेफिनेशन आहे. आता मी क्लिअरली सांगतो, या वर्षीचा जुलै महिन्यात झालेला पेपर काढायचा. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही पटकन काय करायचं माहितीये का? वाय लर्न ॲप्लिकेशन काढायचंय आणि वाय लर्न वरती तुम्ही क्वेश्चन पेपर सगळे तुम्हाला मिळतात रे. बेस्ट ॲप्लिकेशन आहे. मी आता शोधतोय. बफर सोल्युशन, सॉल्युबिलिटी प्रॉडक्ट, कॉमन आयन इफेक्ट. 3 मार्काला डेफिनेशन आलेत आयोनिकच्या. मग डेफिनेशन सगळ्या करायच्यात. डेरिव्हेशन हे आहे, पण थांबा ना. ओस्वाल्ड डायल्युशन लॉ ते पण आहे. त्याच्यानंतर बफरमध्ये ऍसिडिक बफर, बेसिक बफर त्या गोष्टी आहेत. न्यूमेरिकल्स तिथं सुद्धा आहेत, लक्षात घ्या. मग आयोनिक मध्ये एवढं करायचंय, पण सर जरा डिटेल व्हिडिओ करा ना सर्च. आयएमपी क्वेश्चन्स आयोनिक इक्विलिब्रिया. गेल्या वर्षी मी अपलोड केलेला व्हिडिओ आहे, पण आयोनिकचे प्रश्न त्यात दिलेलेच आहेत. मला काय म्हणायचंय, एवढ्यात मी तुम्हाला आयएमपी सांगितलं. मला ना थोडासा आता ना वेळ घ्यायचाय तुमचा बरं का. मी काय करतोय बघा, मी आता थोडंसं की नाही सीईटीचं एक रिस्पॉन्स शीट ओपन करतोय. ओके. आमचे एक वन ऑफ द टॉपर बेस्ट स्टुडंट आहे. त्याची आहे 99.2 पर्सेंटाइल त्याचा स्कोर आहे. मग याच्यात मी काय शोधणार आहे, तो प्रश्न मला तुम्हाला एकदा झूम करून दाखवायचा आहे बरं का. थोडासा आता मध्येच पेपर मी ओपन केला. पहिला वरचे क्वेश्चन चेक करतो. शक्यतो सापडावा इथं तो क्वेश्चन. थांबा. एकच मिनिट ओके, ओके, ओके. क्वेश्चन काय आहे मला सांगायचंय. म्हणजे आपण आता जे आयएमपी क्वेश्चन्स तुम्हाला दिले, आयोनिक इक्विलिब्रियाचे, त्यातलं काय आलंय का ते बघूया. सापडला प्रश्न. मी आता बाजूला सरकतोय. मी तर इथं बघून वाचतो लॅपटॉपमध्ये. आयडेंटिफाय कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर. ब्रॉन्स्टेड लॉरी कन्सेप्ट मधला आहे, लक्षात घ्या. म्हणजे इथं तुम्हाला कॉन्जुगेट ऍसिड पेअर शोधायचे आहेत. हे जरा बाजूला घेतो. करेक्ट ऑप्शन आहे 8-1. हे एकमेकांचे कॉन्जुगेट ऍसिड पेअर आहेत. पुस्तकात दिलेले क्वेश्चन्स आहेत. आता मी तुम्हाला सांगतो, जस्ट आता लक्ष द्या. आता आता काय करूया माहितीये का? हा प्रश्न मी तुम्हाला सांगितला. थर्मोडायनामिक्स म्हणलं की ना डेरिव्हेशन आहेत.
डेल्टा एच आणि डेल्टा यू मध्ये डेरिव्हेशन या वर्षी जुलैमध्ये आलंय, ते पहिला करा. कॉलेजमधले शिक्षक शक्यतो काय करतात ना, आता तसं म्हणायला नको बरं का, लक्षात घ्या. पण ऑब्व्हियसली रेफरन्स बघणारच ना शिक्षक, काय-काय प्रश्न विचारले गेलेत. मग थर्मोडायनामिक्स ठरलंय. डेल्टा एच आणि डेल्टा यू. डब्ल्यू मॅक्स, वर्क डन, मायनस पी डेल्टा व्ही हे डेरिव्हेशन, त्यातले न्यूमेरिकल्स आणि थर्मो म्हणलं की डेफिनेशन भरपूर आहेत. त्या पण तुम्हाला करायच्या आहेत. बरं आता इथं बघा, अल्कोहोल आणि फिनॉल. ओन्ली असं का लिहिलंय? कारण टॉपिक आहे अल्कोहोल, फिनॉल, इथर. अल्कोहोल, फिनॉल, इथर. आणि मी इथं जे दाखवणार आहे ते थोडंसं शॉकिंग आहे बरं का. आता लागू दे वेळ. मी म्हणतोय थोडंसं बघा, मला काय म्हणायचंय ते. ओके. मला केमिस्ट्रीचं पुस्तक ओपन करू दे थोडंसं. केमिस्ट्री 12th स्टँडर्ड. ओके. आणि मला दाखवायचंय काय तुम्हाला बघा. मी काय करतोय, की मी अल्कोहोल, फिनॉल, इथर हा टॉपिकच जरा शोधतो रे. ओके. अल्कोहोल, फिनॉल, इथर पेज नंबर 244. 244. ओके. अल्कोहोल, फिनॉल, इथर. आणि मी इथं 1 नंबर. आणि हो, आता सांगतो महत्वाचं. सगळ्या रिस्पॉन्स शीट चेक केल्या माझ्या लक्षात आलं, की क्रॅश कोर्स मधले 100% क्वेश्चन आम्ही जे गेल्या वर्षी घेतले होते ना, सगळे आहेत तसे आलेत. आता ऑब्व्हियसली फिनॉल टॉपिक शिकवताना मी हा चार्ट एक्सप्लेन करतोच, लक्षात घ्या. कॅटॅकॉल दिसतंय तुम्हाला? बेन्झीन 1,2 डायोल. क्युनोल दिसतंय तुम्हाला? पॅरा पोझिशनला आहे, पॅरा पोझिशनला 1,4 डायोल. एकच चार्ट दिसतोय इथं. आणि अजून मला ना थोडंसं फिनॉलच्या प्रिपरेशन रिएक्शन्स बघायच्या आहेत बरं का. फिनॉलच्या बघायच्या आहेत प्रिपरेशन रिएक्शन. ओके. आणि या प्रिपरेशन रिएक्शन मध्ये मी ॲनिलीन पासून फिनॉल तयार होणार बघणार आहे. ॲनिलीन पासून. आता ॲनिलीन पासून फिनॉल तयार करताना त्याची रिएक्शन Na-NO2 बरोबर होते. बेन्झीन डायझोनियम क्लोराईड तयार होतं. बेन्झीन डायझोनियम क्लोराईड. ओके. आणि त्याच्यानंतर त्याचं हायड्रॉलिसिस झालं, की फिनॉल तयार होतं. नायट्रोजन गॅस रिलीज होतोय. लक्षात ठेवा. आता मी तुम्हाला सांगतोय ते इम्पोर्टंट आहे. मी जे सांगतोय ते इम्पोर्टंट आहे. बघा, मी आता क्लिअरली मी सांगतोय. तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा. ओके. रिस्पॉन्स शीट. आता मला केमिस्ट्रीचे क्वेश्चन्स कुठून स्टार्ट झालेत? केमिस्ट्रीचे क्वेश्चन्स इथून स्टार्ट झालेत. आयसोबारिक प्रोसेस थर्मोडायनामिक्स मधला आहे. हे आयोनिक मधलं आहे. हे जाऊ दे. मला फक्त तुम्हाला ना फिनॉल बद्दल सांगायचंय. फिनॉल बद्दल. फक्त फिनॉल हां. फक्त फिनॉल. ओके. थोडासा प्रश्न मी शोधतोय पट, 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 पट. फिनॉल, 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 फिनॉलचा प्रश्न. ओके. थांबा. हां. कॉमन नेम ऑफ बेन्झीन 1,4-डायोल. 1,4-डायोल. ओके. क्युनोल होतं का? आठवा ऑप्शन 775 करेक्ट आहे. क्युनोल. चार्ट तोच आहे. मगाचाच चार्ट आहे, लक्षात घ्या. मगाचाच चार्ट आहे. मगाशी जो आपण चार्ट बघितला ना, त्यातलंच आहे. पहिला आपण दुसरा प्रश्न बघूया. हा एक प्रश्न आला फिनॉलवरती. त्याच्यानंतर दुसरा अजून मी तुम्हाला शोधून दाखवतो. एकच आहे बाळांनो पेपर हा, लक्षात घ्या. एकाच पेपरमध्ये हे सगळं सोपे प्रश्न आहेत. खूप सोपे प्रश्न आहेत, की तुम्ही इमॅजिन सुद्धा करू शकत नाही. कॅटॅकॉल किंवा कॅटॅचोल म्हणा. म्हणजे 1,2 डायोल. 1,2 डायोल. बेन्झीन 1,2 डायोल 809 ऑप्शन करेक्ट आहे. 2 क्वेश्चन झाले 2. आणि एक रिएक्शन पण आले आणि ती फिनॉलची प्रिपरेशन रिएक्शन आहे. ती फिनॉलची प्रिपरेशन रिएक्शन आहे. पण जरा थांबा रे. आता केमिकल कायनेटिक्स मी आपल्या इथं शिकवलंय. आपल्या संघर्ष बॅचमध्ये झालेला आहे. थोडेसे न्यूमेरिकल राहिलेत बरं का त्यातले. A raised to 1.5, B raised to 2.5. ओव्हरऑल ऑर्डर विचारलं रे. ओव्हरऑल ऑर्डर म्हणजे या दोघांची ॲडिशन. मग 2.5 मध्ये 1.5 ॲड करा. 4 होणार आहे. मग 4 कुठं आहे का बघा. 4, 4, 4 इथे आहे 4, 840. आन्सर करेक्ट आहे, लक्षात घ्या. म्हणजे सांगू का, हे अलील हलाइड घेतलंय आपल्या फिजिक्स, न्यूमेरिकल आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये पण. अलील, विनाइल, बेन्झील हे सगळे जे आहे ना, अल्कोहोलमध्ये आणि हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये सुद्धा आहे. तुम्हाला आणि परीक्षेत आलेलं आहे. चला, आला आपला फेव्हरेट क्वेश्चन. ॲनिलीन. दिसतंय तुम्हाला? जरा झूम करून बघा वाटल्यास तुम्ही. ॲनिलीन त्याची रिएक्शन Na2HCl झालं की बेन्झीन डायझोनियम क्लोराईड तयार होतं. त्याचं हायड्रोलिसिस झालं की फिनॉल तयार होतं. मग फिनॉल, फिनॉल, फिनॉल इथं आहे. 852, 852 ऑप्शन करेक्ट आहे. आता मला सांगा, काय पाहिजे आपल्याला सांगा बघू? की आपल्याला याचा अभ्यास करत असताना तुम्ही माझे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीची बॅच फॉलो करा. अल्कोहोल, फिनॉलच्या सगळ्या रिएक्शन्स घेतलेल्या आहेत. परीक्षेत आलेले प्रश्न घेतलेले आहेत, लक्षात घ्या. एक्स्ट्राऑर्डिनरी सगळे प्रश्न सोपे आहेत. मग मला सांगा बघू, या टॉपिक मधले काय करणार?
4D स्ट्रॅटेजी वापरा. म्हणजे काय डेफिनेशन, डायग्राम, डिस्टिंग्विश आणि डेरिव्हेशन्स केमिस्ट्रीमध्ये खूप आहेत जे तुम्हाला परफेक्ट करायचे आहेत. पण डायग्राम शक्यतो इलेक्ट्रोकेमिस्ट्री मधल्याच येतात. वाय लर्न काढायचं. 9 क्वेश्चन पेपर आहे तुमच्याकडं. 2021 एक आहे. पण 22, 23, 24, 25 चे 2-2 पेपर आहेत. म्हणजे 9 पेपर आपल्याकडे आहेत. तुम्हाला कळेल की जेवढ्या डायग्राम आहेत त्या इलेक्ट्रोकेमिस्ट्री मधल्या आहेत. यातल्या नाही आहेत. पण थर्मो म्हणलं की काय आलं? डेरिव्हेशन, न्यूमेरिकल्स, डेफिनेशन. ओके. आता इथं जे आहे ना रोटेशनल डायनॅमिक्स पहिल्यांदा न्यूमेरिकल करायचे. 10च्या 10 व्हिडिओ तुमच्यासाठी फ्री ठेवले तर न्यूमेरिकल बॅच मधले शोधा, बघा आणि करा. कराच. न्यूमेरिकलच करायचंय. बरं यातले बाकीचे थेरॉटिकल प्रश्न मग किती आहेत? व्हेइकल अलोंग हॉरिझॉन्टल कर्व्ड रोड. व्हेइकल इन अ वेल ऑफ डेथ. ओके. मोस्ट सेफ स्पीड. मिनिमम मॅक्सिमम स्पीड. व्हर्टिकल सर्क्युलर मोशन 6 झाले प्रश्न. पुन्हा रिंग आणि डिस्कचे प्रश्न आहेत. 7 आणि 8 झाले. त्याच्यानंतर पॅरलल लॉ, पॅरलॅक्सिस थेरम, परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन, एनर्जीचे प्रश्न आहेत, रोलिंग मोशन, डेरिव्हेशन्स ढिगाणं आहेत लक्षात घ्या. करा, पण त्याच्यापेक्षा न्यूमेरिकल्स इम्पॉर्टंट आहेत आणि लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम इम्पॉर्टंट आहे. सेपरेट व्हिडिओ आहे त्याचा लक्षात घ्या. आपल्या YouTubeवर फ्री तो बघाच. मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड म्हणलं की पहिल्यांदा पास्कल्स लॉ, स्टोक्स लॉ, न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी 3 लॉ विथ न्यूमेरिकल पहिला करायचे. प्लेलिस्ट शोधा आपल्या चॅनलवर आहे प्लेलिस्ट. त्यात तुम्हाला लॉ सगळे विथ न्यूमेरिकल घेतलेले दिसतील. आता हे टॉपिक भयंकर आहेत. वेव्ह ऑप्टिक्स आणि इलेक्ट्रोस्टॅटिक. गॉस थेरम, त्याचे ऍप्लिकेशन, व्हॅन डी ग्राफ जनरेटर, कॅपॅसिटर इन सिरीज, कॅपॅसिटर इन पॅरलल हे तर पहिल्यांदा करा. पोलार, नॉन पोलार डायलेक्ट्रिक, इलेक्ट्रोस्टॅटिक खूप मोठा टॉपिक आहे. त्यातले डेरिव्हेशन्स कठीण आहेत. माझं म्हणणं आहे, स्पष्ट म्हणणं आहे, एक आठवडा उरलाय. हे 2 टॉपिक कंप्लीट करा. वेव्ह ऑप्टिक्स तुम्ही अगोदर परफेक्ट केला असेल तर ठीक आहे. नाहीतर या एक्झामला बाळांनो हे 2 केले तरी चालतील हे लक्षात घ्या. काहीच नसण्यापेक्षा ते तर बरं आहे. आता मॅथ्स मध्ये म्हणलं की मॅट्रायसेस सीईटी साठी आणि बोर्ड साठी टोटली डिफरंट मेथड आहेत अभ्यासाच्या. सीईटी साठी शॉर्टकट आहेत. कुठलाही प्रॉब्लेम तुम्ही विदिन सेकंद म्हणतोय मी, पण 10-20 सेकंदात सोडवू शकताय. पण बोर्डच्या वेळेस नाही. तुम्हाला थेरॉटिकल ते सोडवावं लागणार आहे. इन्व्हर्स ऑफ द मॅट्रिक्स आहे. तुम्हाला भरपूर त्यात ॲडजॉइन काढायचे प्रश्न आहे. 2/2, 3/3 चा इन्व्हर्स आहे. रो ऑपरेशन, कॉलम ऑपरेशन आहेत. मेथड ऑफ रिडक्शन आहे, करावं लागेल. डिफरन्शिएशन 1.3 टू 1.5 मध्ये जर एखादा थेरम असेल, तर ते अगोदर करा. ते 100% विचारलं जाणार आहे. आणि ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह ना सांगतो. ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह व्हेरी इम्पोर्टंट फॉर सीईटी. एलएमव्हीटी, रोल्स थेरम आहे, मॅक्सिमा, मिनिमा, इन्क्रीजिंग, डिक्रीजिंग, एरिया, व्हॉल्यूम, डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी, ऍक्सिलरेशन हे न्यूमेरिकल्स आहेत. टँजेंट आणि नॉर्मलची पहिली एक्सरसाइज आहे. ऍट एनी कॉस्ट ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह या एक्झामला तुम्ही संपवायचा हे लक्षात घ्या. बरं आता मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या. मी आयएमपी क्वेश्चन्स आपल्या चॅनलवरतीच आहेत. माझं टार्गेट एक होतं की युनिट टेस्टचाच अभ्यास करायचा आहे. पण युनिट टेस्टचा अभ्यास करताना अल्कोहोल, फिनॉल आणि हॅलोजन मध्ये तुम्ही पहिल्यांदा डेफिनेशन, क्लासिफिकेशन, आययुपीएससी करणार ना बाळांनो? करणार ना? मग तेच येते ना सीईटी मध्ये सुद्धा. तेच बोर्ड मध्ये सुद्धा विचारतंय. हे करताना मात्र परफेक्ट करा. आणि मला तुम्हाला सांगायचं आतापर्यंत तुम्ही कमेंट केलं का नाही सांगा कुठल्या कॉलेजचा सिलेबस आहे ते. मग तुमच्या कॉलेजचा सिलेबस, तुमच्या कॉलेजचं नाव, आता कॉलेजचं नाव घ्यायचं का नाही हा मोठा प्रश्न असतो. म्हणून मी म्हटलं कमेंट करा. कॉलेजचं नाव मी पण सांगू शकलो असतो. पण तुम्ही कमेंटमध्ये करू शकता ना. तुमचा सिलेबस पाठवा मला. हे सोडून दुसरे टॉपिक असतील तर त्याबद्दल तुम्हाला मी गाईड करेन. नाही तुम्हाला जमलं कमेंट करायला, नाही मला रिप्लाय द्यायला तुम्हाला जमलं, पण आपल्या YouTube चॅनलवर ऑलमोस्ट प्रत्येक टॉपिकचे आयएमपी क्वेश्चन दिलेले आहेत. गेल्या वर्षी बोर्डच्या अगोदर जे व्हिडिओ मी अपलोड केले होते नक्की बघा. आणि कोल्हापूरचे स्टुडंट तुम्ही असाल तर नंबर एकदा पुन्हा देऊन ठेवतोय. या नंबरवर संध्याकाळी 6 नंतर बऱ्यापैकी मी फ्री असतोय कॉल रिसीव्ह करायला. पण दिवसभर कॉल तुम्ही केला तर माझे असिस्टंट ते उचलू शकतात आणि WhatsApp मेसेजला आम्ही रिप्लाय नक्की करेन. ठीक आहे? मग चला तयारी करा चांगली. मित्रांबरोबर हा व्हिडिओ शेअर करा. ऑल द बेस्ट.